हॅलो हाय नमस्कार, मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप छान असा मेंदू वडा केलेला आहे। तुम्हीही पहा आणि तुम्ही कशा करतात तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा। आणि आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन दाबा। तर बघू शकता मी 4 ते 5 तास उडदाची डाळ भिजत घातलेली आहे आणि मिक्सरला बारीक करून घेत आहे। ती उडदाची डाळ आपल्याला रात्री जरी भिजत घातली तरी चालेल। 4-5 तास कापी होतं। तर मी सकाळी घातलेली, तर आता झालेले हे करून तर थोडीशी कोथिंबीर, लसूण, जिरे ह्याच्यामध्येच बारीक करून घ्यायच्यात, मिरची वगैरे। कारण वरून घातलं की कधी कधी म्हणजे कसं होतं ते लहान मुलं वगैरे असतील तर असं तोंडाला कचकच लागते आणि मिरची एकदम कचकन लागते, मग तिखट लागते। तर असं मिक्सिंग थोडंसं आपल्याला प्रमाणात टाकून जेवढी तुमच्या प्रमाणात टाकायची असेल तेवढी तिखट हवी असेल तेवढी टाकायची आहे। छान असं हलवून घ्यायचं आहे बारीक करून। थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घातलं की जास्त पातळ मिश्रण नको आहे त्याचं। तर आता ते बारीक करून घेत आहे मी आणि एकदम असं जाडसर थोडंसं असं म्हणजे एकदम असं पातळ असं थोडंसं पातळ झालं पाहिजे। जास्त जाडसर पण नको आहे, पातळ पण नको आहे, मीडियम मध्ये हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला। छान असं बघा मस्त असं हे बारीक झालेलं आहे आणि पटापट होतं ते मिक्सरला, कारण डाळ भिजलेली असते त्यामुळे। तर आता बघू शकता सर्व डाळ मी बारीक करून घेत आहे। आणि चला तर मग आता खोबऱ्याची चटणी पण आपण याच भांड्यामध्ये घ्यायची आहे, कारण उडदाची डाळीच्या भांड्यामध्ये तशीच खोबरं बारीक केलं ना खूप छान चव येते चटणीलाही। आणि भांड्याचे सर्व असं काढून घेत आहे मी, कारण खाली चिपकतं जातं ना ते डाळ वगैरे, तर काढून घेतलेली आहे। आणि त्याच्यामध्ये थोड्याशा असे मी माझ्या प्रमाणात तिखट करायचं, तुम्हाला जेवढं हवं तेवढं तिखट करू शकता। आणि आलंही थोडंसं घालायचं आहे, लसूण घालायचं आहे, कोथिंबीर घालायची आहे, पाणी थोडंसंही घालायचं आहे, जास्त पातळ नको मिश्रण, आणि हलवून घ्यायचं आहे। तर छान झालं बघा आता बारीक। वेळ खूप लागत नाही याला, मेंदूवडा बनवायचा असेल की पटकन होतो, फक्त एवढंच की डाळ वगैरे भिजत घालायला लागते अगोदरच आणि लगेच होतो मेंदूवडा। बाहेरचा मेंदूवडा आणायला गेलं तर ऑइली वगैरे होतो, त्यापेक्षा घरीच केलं ना खूप छान होतं मेंदूवडा। 1/2 किलो डाळीमध्ये कमीत कमी 10-12 मेंदूवडे होतात। आता आपण चटणीचं बारीक करूया, खोबऱ्याची चटणी ही तुम्हाला दाखवते मी कशी करते। थोडेसे शेंगदाणे घातले, खोबरं घातलं, कोथिंबीर आणि पुदिना घातला आणि लसूण घालायचं प्रमाणात थोडासा, वरून तडक्यासाठी मी लसूण ठेवलेला आहे। आणि मिरची तुमच्या तिखटनुसार घाला, जिरे घातले आणि मिरची तुमच्या प्रमाणातच घाला। तर मी माझ्या प्रमाणात मिरची घातलेली आहे। आणि ही डाळ माहिती आहे ना तुम्हाला, चिवड्यामध्ये आपण तो डाळ घालतो ना फुटाण्याची डाळ, तीही आपल्याला घालायची, पण ती माझ्याकडे नव्हती म्हणून मी थोडीशी हरभऱ्याची डाळ घातलेली भिजत, ती आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे। खूप छान चव येते चटणीला। आणि पाणी आपल्याला जेवढी पातळ चटणी करायची तेवढी पाणी घालायचं आहे आणि छान असं फिरवून घ्यायचं आहे। तर आता बघू शकता फिरवून घ्यायला काही वेळ लागत नाही, मिक्सरला लगेच बारीक होतं। आणि प्रमाणात असं म्हणजे जास्त जाडसर नको। मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबऱ्याची चटणी छान लागते, पण ओलं खोबरं नव्हतं माझ्याकडे म्हणून मी जे उपलब्ध होतं ते सुकंच खोबरं घेतलेलं आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून। छान अशी चव येते चटणीला। बघू शकता झालेलं आहे बारीक। तर आता जेवढं घट्ट पाहिजे तेवढं आपण घट्ट घ्यायचं आहे आणि जेवढं पातळ तुम्हाला पाहिजे असेल, पातळ चटणी जास्त करून आपल्याला म्हणजे मीडियम पातळ बरी लागते, जास्त घट्ट पण नसावी। तर बघू शकता आता झालेलं आहे बारीक, कारण सुकं खोबरं होतं म्हणून मी 2 वेळा जास्त करून फिरवलेलं आहे, कारण चांगलं मध्ये मध्ये खोबरं राहू नये, गाठी राहू नये म्हणून चांगलं हलवून फिरवून घ्यायचं आहे। आणि एका टोपामध्ये काढलेलं आहे। तर आता पाणी ही प्रमाणात घालून नमक टाकून ठेवायचं आहे आणि मग डाळीला तडका द्यायचा आहे। मग मी आता दोन्हीत नमक घालते, म्हणलं ह्याच्यामध्ये मेंदूवड्यामध्ये पण नमक घालूया, कारण काय होतं कधी कधी गडबडीमध्ये नमक विसरून जाईल, म्हणून दोन्हीमध्ये संगच घातलेला आहे। आणि चटणीमध्येही घालून सर्व असं हलवून घ्यायचं आहे आणि ते डाळ पण छान असे फेटून घ्यायचे आपल्याला हलवून।
तर आता दोन्हीमध्ये 2 स्पून घातले आणि छान असे हलवून घ्यायचे. डाळ फेटून घेतली ना छान असं हे येतं, त्याचं फिटनेस छान बनतं ते आपल्याला तळताना वगैरे टाकताना. तर असं हे पाहिजे, ह्याचं पीठ बनलं पाहिजे. मग 3-4 पद्धतीने आपण साचा पण असतो तर मी हातानंच केलेला आहे. थोडीशी कोथिंबीर वरून घातलेली आहे आणि छान परत एकदा हलवून घेतलेला आहे. नमक ही स्वादानुसार घालायचं आहे, मग छान येते चव. आणि झाकून ठेवलं थोडा वेळ. तेल कढायला ठेवते. तेल कढायला ठेवलं ना कढईमध्ये, म्हटलं तोपर्यंत फोडणीला ह्याला चटणीला तडका देऊन घेऊया. मग चटणीला तडका पहिला घेऊन चटणी साईडला ठेवूयात. मग आपली मेंदूवड्या तळण्यासाठी आपण तयार होत. तर तडक्यासाठी मी घेतलेला आहे जिरे, राई आणि थोडासा लसूण, कढीपत्ता घालायचा आहे. जे होतं माझ्याकडे तडक्यासाठी ते मी घातलेलं आहे. आणि जेवढं आपण म्हणजे ओलं खोबरं असेल तर आणि सुकं खोबरंही असेल तरी चटणीला, कारण डाळा वगैरे घातला ना खूप छान चव येते आणि छान लागतो मेंदूवडा. तर मस्त असं हे करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी चटणी करते खोबऱ्याची. आणि झालेला आहे बघा आपला तडका लालसर. लसूण वगैरे छान असा भाजून घ्यायचा आहे आणि लसूण थोडासाच मी असं तडक्यासाठी टाकलेला आहे. कढीपत्ता वगैरे घालायचा, कढीपत्त्याने छान चव येते. पण कढीपत्ता माझ्याकडे नव्हताच, मग मी नव्हता घातला. जे आहे ते मी म्हटलं ना, माझ्याकडं मनात आला मेंदूवडा करायचा, मी पटकन आपला घरातल्या साहित्याने आपलं करत आहे. तर आता तेल आपलं कडलेलं आहे प्रमाणात. तर असे पाणी घ्यायचं आहे, थोडंसं पाण्यामध्ये हात घालायचा, वल्ल्या हातानं आपल्याला पिठाचं असा गोळा करायचा आहे आणि असं होल पाडून पट्टापट मेंदूवडे आपले सोडायचे आहेत. आणि असा एकदम छान असा तेलापासून हात थोडासा लांब अंतरावर हे करून आपल्याला प्रत्येक वेळेला पाण्यामध्ये हात घालून असे छान आकार देऊन मेंदूवडे बनवायचे आहेत. तर बघू शकता छान मस्त तेल कडलेलं आहे आणि तेलाचा चटका लागू नये म्हणून वरूनच सोडायचं आहे, जास्त हात घालायचा नाही. आणि असे छान लालसर भाजून घ्यायचे आहेत. कारण तेल जास्त असं हे करायचं नाही, कारण लगेच असं काळपट कलर येतो मेंदूवड्याला. असं छान असं हलवून घ्यायचं आहे, मीडियम गॅस ठेवायचा आहे तेल एकदा उकळलं की. आणि बघा खूप छान असे मेंदूवडे तयारी झालेले आहेत. अशाच छान छान रेसिपीसाठी आणि चॅनलवर अजून खूप काही व्हिडिओ आहेत. माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय बाय. श्री स्वामी.